शिंदखेडा तालुक्यातील मेथी शिवारात खदान विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. सिल्लोड एक्सप्रेस सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांची बातमी. शिंदखेडा तालुक्यातील मेथी शिवार गट क्रमांक 522/1/2/3 इथं सुरू असलेलं खदानचं काम बेकायदेशीरपणे चालू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. मागील 7 ते 8 महिन्यांपासून शेतकरी या विरोधात प्रशासनाच्या वाऱ्या करत आहेत, मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. या खदानी संदर्भात ग्रामसभेचा कोणताही ठराव नाही आणि ग्रामसभेनं या विरोधात एकमुखी ठराव करून एनओसी नाकारलेली असतानाही आर्यस कंपनीकडून बेकायदेशीरपणे खाणकाम सुरू करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्ट 2025 मंगळवारपासून शेतकऱ्यांनी खदानीच्या जागेवरच आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्यासह भगवान सोनवणे, अमृत आगळे, विजय गिर गोसावी, योगेंद्र गिरासे, जगतसिंग गिरासे, बबन धोबी, सुनील मिस्त्री हे शेतकरी उपोषणात सहभागी होत आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या: गट क्रमांक 522/1/2/3 इथं सुरू असलेले खदान क्रेशरचं काम तात्काळ थांबवावे. ग्रामसभेचा ठराव न घेता सुरू करण्यात आलेलं खाणकाम त्वरित रद्द करण्यात यावे. 21 फेब्रुवारी 2024 रोजी दिली गेल्याचं सांगण्यात येणारी खनिज परवानगी संपूर्ण बनावट असल्याचा संशय, ती सार्वजनिकरित्या सादर करावी. ग्रामस्थांना जिल्हा स्तरावर विचारलेल्या तक्रारींवर उडवीची उत्तरं दिली जात आहेत, त्याची चौकशी व्हावी. या उपोषणामुळे शिंदखेडा तालुक्यातील वातावरण चांगलंच तापलंय. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही गावात हे गौण खदान आणून ठेवलेली, इथं कुठल्याही प्रकारचे ग्रामसभा ठरावणे, चर्चा ग्रामसभा घेतलेली, सर्व गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे. तरीही प्रशासन मुजोर याच्याने दादागिरी करून कुठल्याही प्रकारे कागदोपत्री काही नाही त्याच्या मागं, अशा प्रकारे डायरेक्ट मुजोरशाहीने इथं खदान प्रस्ताव आणलेला आहे. मेथी येथील शेतकरी आपल्या या मेथी शिवारामध्ये 522 गट नंबरमध्ये मुरुम वाहतुकीसाठी शेतकऱ्याने ते जमीन विकली होती प्रशासनाला, ठेकेदाराला. तर या ठिकाणी जे आजूबाजूचे शेतकरी यांनी ब्लास्टिंग सुरू केलं, त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय, त्यांच्या पिकांची हानी होते. त्याचप्रमाणे विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी पडून जाईल. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की वो जेमतेम आमच्या विहिरीला आता पाणी आलं ना, आमचं कुठेतरी आता बागायत झालं ना, आम्हाला चांगले दिवस आता आलेले आहेत. परंतु या रस्त्याचं काम झालंच पाहिजे, विकास झाला पाहिजे. परंतु तुम्ही खदान कुठे घेतली पाहिजे, काही निकष आहेत, काही नियम आहेत. या मेथी गावाने ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला खदान नकोय, खडी क्रेसर पण नकोय. तर या गटामधून तुम्ही फक्त मुरुम वाहून घेऊन जाऊ शकतात. परंतु यांनी दडपशाही, प्रशासनाने पण या शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. तहसीलदार सांगतात की माझा काही रोल नाही, मी कधी परवानगी दिलेली नाही. मग त्याच्यानंतर या ठिकाणी 4 डंपर या शेतकऱ्यांनी पकडून दिले की हे कसं काय इथून खडी वाहताय, मुरुम वाहताय बुवा, जर यांना परवानगी नाही तर अशा वेळेस त्यांच्यावर कारवाई काय झाली काय नाही शेतकऱ्यांना काही माहीत नाही. अशा पद्धतीने प्रशासन शेतकऱ्यांवर दडपशाही, दबाव तंत्र आणि आर्थिक लालूच देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांचं नुकसान करते, या जमिनीचं नुकसान करते. म्हणून या प्रशासनाचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी नाही, सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये शाणाभाऊ सोनवणे राहतील. मी मेथीचा शेतकरी विजय लालागीर गोसावी. आम्ही जवळपास 4 महिन्यापासून ही खदान रद्द करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहाराद्वारे शासनाला आम्ही निवेदन देत आहे. तरी आमची कुठलीही दखल थोडीशी सुद्धा घेतली जात नाही. तरी आम्हाला दडपशाही करून वरून ते आम्हाला प्रशासनाचा दबाव आणून आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे. तरी ही खदान रद्दच झाली पाहिजे. आमचा उदरनिर्वाहाचा जर विचार केला तर आमची शेतीच आहे, या शेतीवर आम्ही पाणीवरच अवलंबून आहेत आणि ही खदान ही बंदच झाली पाहिजे, हाच आमचा एकमेव निर्णय आहे. जिल्हा धुळे मेथी या गावात गट नंबर 522 या क्षेत्रात गौण खदान करत आहेत. SRC कंपनी गौण खदान करत आहे. तरी गावाच्या ग्रामपंचायतकडून 4 ग्रामसभात ना हरकत ठराव दिला आहे. तरी SRC कंपनीवाले किंवा प्रशासन पब्लिकचा जो म्हणजे लोकशाहीचा जो हक्क आहे तो हक्क हिणवण्याचा प्रकार करत आहेत. एकीकडे ग्रामसभाचा ठराव सुद्धा देखील नाही त्यांच्याकडे. आम्ही तहसीलदार साहेबांकडे अनेकदा चौकशी करून
किंवा मागणी केली तरी ते म्हणतात पडवापडवीची उत्तरं देतात. तालुक्याला जा, तालुक्याला गेल्यावर ते म्हणतात प्रांताकडे जा. प्रांतांना देखील आम्ही विनवणी केली. सर्वीकडे आम्ही फिरून थकलोय, म्हणून आम्ही आता उपोषणाला बसलोय. पावसाळ्यातही सुरूच पिंपळखुटा साठवण तलावाच्या कामाला वेग, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. हिंगोली प्रतिनिधी संदीप खंदारे. हिंगोली जिल्ह्यातील पिंपळखुटा साठवण तलावाचं काम सध्या जोरात सुरू असून विशेष म्हणजे पावसाळा सुरू असतानाही या कामाची गती मंदावलेली नाही. हे काम सध्या प्रगतीपथावर असून स्थानिक प्रशासन आणि काम करणाऱ्या यंत्रणांनी हे काम वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. या तलावाच्या पूर्णत्वामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे. शेतीच्या सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या तलावामुळे मोठा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये या कामाबद्दल समाधानाची भावना असून लवकरच हा तलाव पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. घेतला ना